22,000 कोटींचं भव्य बजेट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी मंजूर झालंय। पण हा पवित्र सोहळा सुरू होण्याआधीच घोटाळ्याचा फसवणुकीचा महापूर आलाय। कुंभमेळा सुरू व्हायच्या आधीच तब्बल 500 ते 600 कोटी रुपयांचा बनावट वर्क ऑर्डर घोटाळा हा उघडकीस आलाय आणि तेही थेट नाशिकच्या विभागीय आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून कॉन्ट्रॅक्टर्सना लुबाडण्यात आलंय। धक्कादायक म्हणजे या महाघोटाळ्याचे धागेदोरे थेट कुंभमेळा मंत्र्यांच्या जामनेर मतदारसंघात पोहोचलेत। या सगळ्या घोटाळ्यात पोलिसांच्या जेवणापासून ते सुरक्षेपर्यंतचे कॉन्ट्रॅक्ट बोगस निघालेत आणि त्याचमुळे आजच्या व्हिडिओत आपण हा नेमका बोगस वर्क ऑर्डर्स घोटाळा काय, हा 500 कोटींचा खेळ कसा रचला गेला, घोटाळ्यांचं जामनेर कनेक्शन काय याचाच उलगडा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। सुरुवातीलाच आपण नाशिकचा कुंभमेळा कसा भव्य दिव्य असणार आहे त्यासाठी सरकारने किती कोटी रुपये खर्च केले ते समजून घेऊ। दैनिक लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणाने नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात होईल आणि 24 जुलै 2028 रोजी समारोप होईल। मुख्य शाही स्नान 2027 मध्ये होणार आहे। या सोहळ्याच्या आयोजनासाठी राज्य सरकारने कुंभमेळा शिखर समितीची स्थापना केली आहे। या समितीच्या बैठकीत या महाआयोजनासाठी तब्बल 22,181 कोटी रुपयांच्या नागरी विकास कामांना मंजुरी देण्यात आली। पहिल्या टप्प्यात 5,140 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात 17,041 कोटी रुपयांची कामं होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयागराजच्या धर्तीवर भव्य दिव्य आयोजन व्हावं म्हणून कामांना वेग दिलाय। कामात विलंब करणाऱ्या अधिकारी कंत्राटदारांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचा इशाराच त्यांनी दिलाय। पण काही सराईत दलालांनी या भव्य बजेटचा वापर स्वतःचे खिसे भरण्यासाठी सुरू केलाय। हजारो कोटींचा सरकारी निधी बाजारात खेळू लागतो तेव्हा कंत्राट मिळवण्यासाठी ठेकेदारांमध्ये स्पर्धा सुरू होते। याच लालसेचा गैरफायदा या रॅकेटमधल्या दलालांनी घेतला आणि कंत्राटदारांना ऑफलाईन टेंडरच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांना लुबाडण्यास सुरुवात केली आणि हेच रॅकेट आता उघड झालंय। त्यामुळे आता आपण नेमका घोटाळा काय आणि त्याची मोडस ऑपरेंडी कशी होती हे जाणून घेऊ। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः जळगाव मध्ये पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याची माहिती दिली आणि तब्बल 500 ते 600 कोटींचा घोटाळा झाल्याची शक्यताही वर्तवली। त्यांच्या मते या रॅकेटने कंत्राटदारांना फसवण्यासाठी थेट नाशिक शहर आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या बंदोबस्ताला लक्ष केलं होतं। दैनिक पुढारीच्या बातमीनुसार संशयितांनी कंत्राटदारांना पोलीस बंदोबस्तासाठी 3 प्रमुख कामांच्या हुबेहूब बनावट वर्क ऑर्डर्स दिल्या। पहिल्या वर्क ऑर्डर नुसार कुंभमेळ्यासाठी 70 दिवस बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांना आणि SRPF जवानांना सकाळचं जेवण आणि रात्रीचं जेवण पुरवण्याचं 100 ते 150 कोटी रुपयांचं बनावट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं। दुसऱ्या वर्क ऑर्डर मध्ये संपूर्ण नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळा क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणि टँकर्स पुरवण्याचं बनावट काम देण्यात आलं आणि तिसऱ्या वर्क ऑर्डर मध्ये बंदोबस्तावरच्या पोलिसांसाठी हजारो चटया, बादल्या, मग, चादरी आणि ब्लँकेट्स पुरवण्याची खोटी वर्क ऑर्डर देण्यात आली। या सर्व ऑर्डर्स देण्यासाठी संशयितांनी थेट नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्या बनावट डिजिटल स्वाक्षऱ्यांचं पत्र तयार केलं। कॉन्ट्रॅक्टर्सना कोणतीही शंका येऊ नये म्हणून त्यांनी अधिकृत लेटर हेडची हुबेहूब नकल केली होती। मग या घोटाळ्याचं जामनेर कनेक्शन काय, तर या घोटाळ्यातला सगळ्यात खळबळजनक आणि पॉलिटिकली सेन्सिटिव्ह अँगल म्हणजे यातलं जामनेर कनेक्शन। दैनिक पुढारीच्या बातमीनुसार कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे काही फसवणूक झालेले कॉन्ट्रॅक्टर्स तक्रार घेऊन गेले तेव्हा या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे थेट जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर मध्ये सापडले। या फसवणुकीत जामनेर तालुक्यातले 2 मुख्य संशयित, जळगाव मधला एक दलाल आणि धुळे जिल्ह्यातल्या एका शिक्षकाचा समावेश आहे। या सगळ्यांनी मिळून हे रॅकेट उभं केलं होतं। हे संशयित जामनेरचे असल्याने त्यांनी कॉन्ट्रॅक्टर्सना फितवण्यासाठी एक शक्कल लढवली। ते सांगायचे, आम्ही मंत्री महोदयांच्या जामनेरचे आहोत, आमच्या ओळखीने तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने कोट्यवधींची कामं मिळवून देतो। या जामनेर कनेक्शनवर विश्वास ठेवून कॉन्ट्रॅक्टर्सनी कोणतीही ऑनलाईन निविदा न भरता संशयितांना कोट्यवधी रुपयांची रोकड आणि धनादेश सुपूर्द केले। पण ठरलेल्या वेळेत काम मिळालं नाही तेव्हा ठेकेदारांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी सारा प्रकार कुंभमेळा मंत्री महाजनांच्या कानावर घातला आणि त्यातूनच हा बोगस वर्क ऑर्डर्सचा जामनेर पॅटर्न उघडकीस आला। पण फसवणुकीचा हा प्रकार काही नवीन नाही। दैनिक लोकसत्ताच्या जुन्या बातमीनुसार कुंभमेळ्याच्या नावाने लूट करण्याचा हा खेळ एप्रिल महिन्यापासूनच सुरू होता। एप्रिल 2026 मध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यात 35 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर्स प्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता।
या प्रकरणात विभागीय आयुक्त कार्यालयातील स्वीय सहाय्यक विजय सोनवणे यांनी तक्रार दिली होती। नीलकंठ शेवाळे नावाचा गृहस्थ कार्यालयात कामाची सत्यता तपासण्यासाठी आल्यावर हा प्रकार उघड झाला होता। या प्रकरणी ठाण्यातल्या संशयित आरोपी अभिषेक झरे याने विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा बनावट वापर करून कुंभमेळ्यासाठी सीसीटीव्ही सर्वेक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुरक्षा देखरेख व्यवस्थेचा 35 कोटींचे बनावट आदेश काढले होते। एकीकडे कॉन्ट्रॅक्टर्सच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असतानाच आता यामध्ये मराठी विरुद्ध गुजराती असा नवीन अँगलही समोर आलाय। त्यामुळे गुजराती विरुद्ध मराठी वादाचा हा पैलूही आपण समजून घेऊ। कुंभमेळ्याच्या निविदा प्रक्रियेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला होता। गुजराती व्यापाऱ्यांना सरसकट कुंभमेळ्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातंय, मराठी व्यापाऱ्यांना डावललं जातंय का, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता। स्थानिक पातळीवर मराठी कंत्राटदारांमध्ये याच मुद्द्यावरून प्रचंड धुसफूस सुरू झालीय आणि नेमका याच मानसिकतेचा फायदा या जामनेर आणि धुळ्यातील दलालांनी घेतला। मराठी कंत्राटदारांना ऑफलाईन कॉन्ट्रॅक्ट सहज मिळवून देण्याचं खोटं आमिष दाखवून त्यांना या मायाजालात ओढण्यात आल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय। दुसरीकडे एबीपी माझाच्या बातमीनुसार कुंभमेळ्याच्या अधिकृत टेंडर प्रक्रियेत कंत्राटदारांकडून थेट 6 लाख रुपयांची लाच घेताना एक अधिकारी रंगेहात सापडला। या लाचखोरीची एक कथित ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाली आहे। म्हणजे अधिकृत टेंडरसाठी 6 लाखांची लाच उघडपणे मागितली जाते, तिथे सर्वसामान्य कंत्राटदारांनी दलालांच्या खोट्या ऑफलाईन आश्वासनांवर विश्वास ठेवला तर नवल ते काय। थोडक्यात काय तर सिंहस्थ कुंभमेळा हा हिंदू भाविकांच्या अस्मितेचा भाग आहे, पण त्या अस्मितेलाच गालबोट लावण्याचं काम होतंय। या पवित्र धार्मिक आयोजनाच्या नावाखाली पोलीस बंदोबस्तच जेवण, पिण्याचं पाणी आणि जवानांच्या चटई चादरीमध्ये डल्ला मारला जातोय। पोलिसांच्या सुरक्षेचे 35 कोटींचे सीसीटीव्ही कॅमेरे बोगस निघत असतील तर उद्या लाखो भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार। आणि ज्या कंत्राटदारांची फसवणूक झालीये असं म्हटलं जातंय, मुळात त्यांनीच तर भ्रष्ट मार्गाने कंत्राट मिळवण्याचा घोटाळा केला नाही का। कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून ते कोट्यवधी रुपये द्यायला तयार होते, तर मग ते कामही तितक्याच निकृष्ट दर्जाचे करणारे होते का, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात। पण तुम्हाला काय वाटतं, आपल्या सिस्टम मध्ये अजूनही भ्रष्टाचार आहे हेच या निमित्ताने अधोरेखित झाले ना। जामनेर कनेक्शनच्या निमित्तानं या घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत खरंच आपल्या तपास यंत्रणा पोहोचतील का? कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा। हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला YouTube वरती सबस्क्राईब करायला विसरू नका।